आदिवासी विकास महामंडळ तालुक्यातील टोकर तलाव येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ। आदिवासी विकास महामंडळ नंदुरबार मार्फत टोकर तलाव येथे धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, सरपंच महिपाल गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश गावित, माजी पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, देवमन पवार, आदिवासी विकास महामंडळ संचालक सौ शुभांगी शिरसाट, प्रादेशिक व्यवस्थापक नंदुरबार खरेदी केंद्र प्रमुख मीनाक्षी राजू चौरे, संतोष साबळे, राजेश चौरे, रघुनाथ पाटील, गोपाल गावित, राजू चौरे, पुरुषोत्तम पाटील हे उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील यांनी शेतकऱ्यांनी खरेदीविषयी माहिती दिली। ज्वारी FAQ मालदांडी 3749, ज्वारी FAQ संकरित 3699, मका FAQ 2400, बाजरी FAQ 2775 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेला आहे। माल विक्रीसाठी आणताना स्वच्छ व कोरडा करून FAQ दर्जाचा आणावा। मालाची आर्द्रता 14% पर्यंत पाहिजे। माल विक्रीसाठी आवाहन करण्यात आलं आहे। खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून धान्य आणण्याचे आवाहन करण्यात आले। मी शेतकरी संघाचा अध्यक्ष आहे। कालच आमच्या केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। आमचे बिगर आदिवासी क्षेत्रातील 41 गावांची खरेदी आम्ही करतो आणि तुम्ही महामंडळाचे 97 गावाचे शेतकऱ्यांचा ज्यांनी ज्वारी नोंदली असेल, ज्वारी रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यांचा माल महामंडळ इथं टोकर तलाव, लोणखेडा, वावड अशा ठिकाणी मोजतात। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांनी ज्वारी संकरित ज्वारीचा भाव आहे 3699 रुपये आणि त्यांनी हेक्टरी 14 क्विंटल 12 किलो मोजायची आहे, म्हणजे एकरी साधारणतः 4.5 क्विंटल येते। मका 2400 रुपयाचा भाव आहे आणि तो मका हेक्टरी 22 क्विंटल 69 किलो मोजायचा आहे आणि मोजल्यानंतर ऑनलाईन लॉट एंट्री करायची शेतकऱ्यांनी। स्वतः शेतकऱ्यांनी हजर राहायचंय तर ती लॉट एंट्री होणार आहे। कारण काय, आपण काय करतो, एखादी स्त्रीच्या नावाने असलं तर इथं नोंदायला त्यांच्या समक्ष फोटो काढावा लागतो। असं आता त्यांनी असं सांगितलंय, स्वतः शेतकरी पाहिजे लॉट एंट्री करायला। आणि मित्रांनो, ज्वारी आणि मका यांचा ओलावा म्हणजे ते आहे ना तुमच्याकडे मोजायचं, ते 14% आत पाहिजे तरच तो माल घेतला जाईल, नाहीतर तो माल सुकून नंतर 2 दिवसात आणावा लागेल, त्यावेळेला तुमचा माल परत जाईल।